गुड मॉर्निंग पायनॅपल. लवकर उठली आहे मी आज. माझ्या भावाला मी सांगितलेलं जाने का टाइम पे मेरे को उठा के जाना. लवकर आंघोळ करणार आहे मी आत्ताच्या आत्ता. उठू. गुड मॉर्निंग पायनॅपल. बाय बाबू. चार्जर हे लेमन वॉटर आहे आणि हे घी वॉटर आहे. बोल बरं. कॅमेरा मध्ये नको येऊन बोलू. बट बोल. इकडे इकडे ये. इकडे जवळून ये. लांबून नको बोलू. बोल. काय बोलली? मला रोज थोडीशी चहा रोज बनवून द्यायची सकाळ संध्याकाळ. का? माझी चालत नाही का? कारण की तुम्हाला चाय बनवता येत नाही. कळलं? चहा बनवणं मला येतच नाही. मी बनवतच नाही. तुला पण नाही. तुझ्या नवऱ्याला पण नाही. पप्पा बनवतात. मग पी ती चहा. मुन्नी द चाय आय मेक शेफ्स किस. बोल. हो. माझं तारीफ करताना तुझी जीभ जड का होते ना मला कळत नाही कधी कधी. माझी तारीफ करताना तारीफ करतो नाही. जिकडे नाही शिव्या घालायच्या असतील तर पूर्ण घशाच्या टोकापासून ओरडशील. बट चांगलं काय बोलशील. आणि काय चुकली ना हॅ 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 करत राहशील. हे कसं असं देवा. मॅडम एवढी चाप्टर आहे ना माझी आई. तिला मी केलेला चाय आवडतो. फोडणीचा भात आवडतो. मी केलेलं सगळं तिला आवडतं. बट ती तारीफ काय करेल. काय शब्द निघतील तर शपथ. डोक्यावर डोक्यावर हेलिकॉप्टर पॅड आहे तुझं डोकं. त्याच्यावर आम्ही चढायला. शेनी. टिपिकल महाराष्ट्रीयन मदर बिहेवियर. मी तर माझ्या मुलांना एकदम असं डोक्यावर चढवून ठेवणार आहे. तुला डोक्यात बसवतात काय माहिती. आम नाईस मॉमी. माझी 3 मुलं आहेत. माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ. 2 तर नक्कीच आहे. माझी आई आणि माझा भाऊ. माय फादर इज व्हेरी चिल. देव माणूस. बट माझी आई आणि माझा भाऊ ओ माय गॉड. मला वाटायचं ही लोक मला सहन करतात. नो मी यांना सहन करते. खरं आहे हे. म्हणून गपगप बोललीस. कळलं? कोणी केलं सण आता केलं असतं काय. मेहरबानी मोठी केली आहे ना. तुझी बडबड सहन करायला. पप्पा ऐकत नाही. माझा भाऊ. मला वाटायचं मी खूप एक्सपेन्सिव्ह आहे. असं मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्म घेऊन नाही जन्म झाला तरी पण माझी टेस्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मला असं वाटायचं. फुल नवाबी शॉक. पण त्यानंतर माझा भाऊ मोठा झाला. त्यानंतर मला कळलं मला ना काहीच नाही आयुष्यात. खर्चाचा लॉन्डे पे हो रहा है बस. माय गॉड. काय ते म्हणतात ना. माझ्या आई बाबाचं माझ्यावर प्रेम आहे आणि आमच्या तिघांचं त्याच्यावर प्रेम आहे. सो खूप एक्सपेन्सिव्ह आहेत भाई दोघं पण. माझी आई पण आणि माझा भाऊ पण. मला चांगल्याच गोष्टी. पैठणी मुंबई मधली नको. येवल्यातली हवी. हे इकडचं नको तिकडचं हवं. माझा पप्पा खूप शांत माणूस आहे एकदम. ब्लॉग आहे पप्पा. इकडे या. ब्लॉग मध्ये माझ्या हाय बोला. अय इकडे या पप्पा. या ना. टॉवेल टी शर्ट हाफ ही दिखाएंगे पूरा नहीं दिखाएंगे. हेलो बोला. हाय. गुड मॉर्निंग. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्या पप्पांचे ऍक्सेंट. गुड मॉर्निंग. पप्पा आमचे घाईतच असतात. पप्पा इज अ गॉड माणूस. बट दिस बाई ओ माय गॉड.
तेच मी बोलली, अजून बोलला कसं नाही लगेच नवऱ्याने तरफदारी कशी नाही केली. मग बायकोला बोललीस तर खबरदार, त्याला बाजू घेणं. किती पण माझी आई चुकलेली असू दे, माझे पप्पा फक्त तिचीच बाजू घेतात. हा माझा नॅचरल लिप कलर आहे. माझं लाईक अप्पर लिप इज बिट पिगमेंटेड आणि दिस इज लाईक द नॅचरल कलर बिकॉज मी आयसिंग करते लिप्सवर. जेव्हा मी फेस आयसिंग करते तेव्हा. जर चांगली स्किन मेंटेन करायची असेल तर थोडं एफर्ट्स सुद्धा घ्यावे लागतात. मी पूर्ण चेहरा त्यानंतर पुसून घेणार आहे. दिस इज माय फेस विदाउट एनी मेकअप, एनी स्किन केअर. हा असा दिसतो, विच हॅज नाईस ग्लो टू इट बिकॉज मी कन्सिस्टंटली बरेच वर्ष स्किन केअर करते. आणि तुम्ही 1-2 दिवस किंवा 1 महिना 2 आठवडे असं करून नाही होत. यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट विथ इट. जर तुम्हाला त्याचे फरक दिसले पाहिजेत तर. आय डू टेक केअर ऑफ माय स्किन एव्हरी डे. त्यानंतर मी हे कॉसारेक्सचं स्नेल म्युसिन लावणार आहे. त्याच्या आधी मी हे रोज वॉटर स्प्रे करणार आहे असं. आणि त्यानंतर त्यावर मी हे अप्लाय करणार आहे बिकॉज त्याने अब्झॉर्प्शन बेटर होतं. पिंपल बराच छोटा झाला. इट इज लेस पेनफुल. 2 दिवस तो खूप जास्त म्हणजे हात लागला तरी तो खूप दुखत होतं. नाव इट इज बेटर. बी जेंटल विथ युअर स्किन. सो करायचे मग घरघर करू नका, थोडं प्रेमाने. त्यानंतर मॉइश्चरायझर. मी सध्या सिम्पलचं हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर यूज करते. ते थोडंसं मी प्रॉडक्ट्स माझे स्विच करत राहते बिकॉज दॅट इज माय जॉब टू ट्राय न्यू प्रॉडक्ट्स अँड रेकमेंड यू गुड वन्स. सध्या मी हे यूज करते. मी डेली अपडेट करत राहील मी काय वापरते काय न फॉर माय स्किन अँड एव्हरीथिंग. म्हणजे स्किन केअर झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं बिफोर डुईंग एनी मेकअप. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर मेकअप करत असाल तर ॲटलिस्ट 5 मिनटं तरी, 5-10 मिनटं तरी. अँड दॅट इज माय स्किन विथ स्किन केअर. सकाळी आय कीप इट व्हेरी सिम्पल. मॉइश्चरायझर, एखादं सिरम आणि सनस्क्रीन. मी रोज माझे आयब्रोज फिल करते बिकॉज आय डोंट हॅव व्हेरी डार्क प्रिसाइज्ड आयब्रोज आणि मला आयब्रो करायचे सुद्धा आहेत. कॅन यू सी दिस? बट हे मी माझ्या मित्राच्या लग्नाच्या आधी करणार आहे बिकॉज परत रिग्रोथ होईल. आय हॅव क्रेझी हेअर ग्रोथ एव्हरीवेअर. बट मी ते 11 तारखेला वगैरे करेल बिकॉज देन इट विल स्टे. That's it. That's literally all I do. And फक्त थोडंसं लिप. स्पॉट ट्रीटमेंटसाठी मी ही ब्लूवाली निव्हिया यूज करते. जेव्हा पण मला ॲक्ने होतो तर मी असं थिक लेयर त्याच्यावर लावते. सो दॅट्स लिटरली ऑल आय यूज. कधी जेव्हा मला खूप जास्त माझा चेहरा पूर्ण पिंपलनी भरलेला असायचा तेव्हा मी याच्यामध्ये टी ट्री ऑइल मिक्स करायची आणि तेव्हा लावायची. बट आता आय थिंक एवढी गरज नाही आहे एका दुसरा पिंपलला. दॅट्स इट. आणि
कधी कधी तर हे ओव्हरनाईट वर्क करतं. तुम्ही लावून झोपले सकाळी, द पिंपल इज लिटरली डाऊन. जो मी काल रात्री यूज केलेला, द रेडनेस इज गॉन, नॉट कम्प्लिटली बट थोडं फेड झालाय. पेन हॅज रिड्युस्ड बाय 50-60% आणि 2 दिवसात निघून जाईल. सो या, हा ही माझ्या लाईफमधली सगळ्यात मोठी ट्रिक आहे. इफ यू हॅव, पण अगेन इट डिपेंड्स अपॉन स्किन टाईप टू स्किन टाईप. माझ्यासाठी हे वर्क करतं. ट्राय करून बघा इफ इट वर्क्स फॉर यू. बट माय इट हॅज वर्कड लाईक मॅजिक. चला आता कॉफी बनवूया. आय नीड माय मॉर्निंग कॉफी. मी आधी 10 जरा जास्त होते. मी आधी कमीत कमी 5-6 कॉफीज पियायची दिवसातनं. आणि मला प्रॉपर मिल्क शुगरवाली कॉफी आवडते. म्हणजे एकदम गोड गोड नाही, बासुंदी, बट थोडी स्वीट कॉफी आवडते. बट जेव्हा ती 5-6 वेळा होते तेव्हा त्याचं शुगर खूप अति होऊन जायचं, ज्याने माझं वेट गेन पण झालं अँड ऑल. फक्त कॉफीमुळे नाही झालं, मला आबडचबड खायची पण खूप सवय आहे. बट शुगर जास्त, गोड खायची खूप सवय. जेवल्यावर गोड. हो, मला स्वीट, मला आय एम जनरली अ फूडी. मला खायला आवडतं चमचमीत घरातलं. आय लव्ह टू ईट, आय लिव्ह टू ईट. बट मी कॉफी खूप कमी गेली आहे. मी दिवसातनं फक्त 1 कॉफी घेते प्रॉपर. ब्लॅक कॉफी मी पिते 2-3 वेळा, बट एक प्रॉपर दूध विथ लिटल बिट ऑफ शुगर वाली एकच कॉफी पिते, जी मी मॉर्निंगला पिते. अँड आय थिंक दॅट इज द ओनली बेस्ट थिंग करंटली इन माय लाईफ, जी मी नाही थांबवू शकत आणि मला नाही थांबवायची आहे ती. बिकॉज I love it. I live for that one coffee every morning. So yeah, let's go and make that. First sip of my happiness. नेहमी बरी बनते असं नाहीये, कधी कधी गणते पण, बट आय होप आज बनली असेल. आय लव्ह इट. आता मी माझी दिनचर्या प्लॅन करणार आहे. मला सवयच नाही एवढ्या लवकर उठायची. खूप आय एम व्हेरी लेट पर्सन, एकदम लेट. आता मी बसून सगळं प्लॅन करणार आहे, माझं दिवसभराचं रुटीन. हा, आणि आय होप मला झोप नाही येणार, बिकॉज मला सवयच नाही लवकर उठायची. मी उठते 12 वाजता. कौतुकच आहे. आय एम ब्लेस्ड विथ व्हेरी गुड फॅमिली. नो चिरचिर झोपण्या बाबतीत. म्हणजे माझी आई करते, बट माय डॅड झोपली असेल तर मला उठवत पण नाहीत ते. फॅन नसेल चालू तर फास्ट करतात. एवढं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. दॅट्स हाऊ मच माय डॅड लव्स मी. बट या, एकदम चिल लाईफ आहे माझी, सॉर्टेड सगळ्या साईडने. बट मला नवीन वर्षात आय हॅव टू गेट अप अर्ली, स्लीप अर्ली. बट ऑब्व्हियसली मी ते 1 तारखेपासून करायला गेली तर होणार नाहीये. म्हणून आय एम ट्राईंग टू डू इट लिटल अर्ली, सो आय कॅन गेट अप अर्ली, स्लीप अर्ली. बेटर मी इन 2026. त्याचं प्रॅक्टिस करते मी आतापासून. मला असं एकदम, म्हणजे मला असं वाटतं मी बाकीचे वर्ष फक्त दुसऱ्यांसाठी जगली आहे. बरोबर आहे की नाही? येस. सो आय हॅव टू लिव्ह फॉर माय सेल्फ. 1 वर्ष मी स्वतःला दिलंय. मला जे पाहिजे ते मी करणार. म्हणजे जनरली पण माझे पेरेंट्स कधी रोकटोक करत नाही, हे करू नको ते करू नको. बट मी 2026 मध्ये आय वॉन्ट टू बी अ बेटर व्हर्जन ऑफ मी, एलिट व्हर्जन ऑफ रुचिता घाग. मी लवकर झोपणार, लवकर उठणार. आय डू बेटर थिंग्स, ईट बेटर फूड, बी एट बेटर प्ले. बोल, आधीच नाट लावायला चालू केली नाही म्हणजे आया. बट नो, म्हणजे असं नाही बोलत आहे की मी खाणारच नाही बाहेरचं. माझ्याकडनं ते पॉसिबलच नाहीये. बट बेटर ऑप्शन्स खाणार आहे मी, असं नाही बोलत आहे मी. मी असं बोलून कधीच त्या गोष्टींवर राहत नाही. मला आवडलं तर मी खाणार. नो, हू इज गोइंग टू स्टॉप मी? मला जे पाहिजे ते मी करणार. आय विल डू वॉट एव्हर आय वॉन्ट टू डू, वॉट एव्हर आय फील लाईक डुईंग. येस, आय एम गोइंग टू लिव्ह फॉर माय सेल्फ ना. 4 किती दिवस बाकी आहेत सांग, काय पण कामा. नंतर मला पाहिजे तर करणार मी, नाही तर नाही करणार. काय करणार आहेस? काय पण मला घराबाहेर काढणार? कॉड, आय डोंट नो. एकटी राहीन मी. थोडं म्हणजे वांदे होतील, बट आय कॅन सर्वाइव्ह एनिथिंग इन लाईफ. मला असं वाटायचं की हा माणूस मला सोडून गेला, की हे माणूस, तर माझी लाईफ काय कोणा वाचून राहत नाही. माझी तर माझं तरी पण काय होत नाही. ते तर मला अफेक्ट होईल. हेलो, शट अप.
नको ते नको बोलायला, बट माझे पेरेंट्स आणि माझा भाऊ आणि माझी फॅमिली इन जनरल सोडली तर मला कसलाच फरक नाही पडत. डीट आहे मी लाईफमध्ये. त्रास होतो मला थोडे दिवस, बट देन मोर. मला होतो त्रास. कूल व्हायला मी प्रिटेंड करते, बट आय थिंक आय कॅन सर्वाइव्ह एनिथिंग इन लाईफ. शून्यापासून परत सुरू करू शकते मी. आय कॅन डू एनिथिंग, लाईक एनिथिंग बेबे, एनिथिंग. बट मी खूप ढीठ झाली आता आयुष्यात. मला नाही फरक पडत कसलाच फरक नाही पडत मला. मला असं एक दिवस वाईट वाटतं आता. आधी बाई मी वर्ष घालवू शकते कोणापाठी, बट आता मला नाही फरक पडत. भावाचा जरा जास्त फरक. हो, माझा भाऊ इज लाईक माय चाइल्ड. बाकी सगळे कॅन गो अँड डाय, आय डोंट केअर. म्हणजे माझे आई बाप नाही, नॉट द पीपल आय लव्ह, बट बाकीचे मला नाही फरक पडत. क्या कॉफी बनी है, मजा आ गया. बट उपवास आहे माझा, सो आय एम गोइंग टू सर्वाइव्ह माय आफ्टरनून टिल आफ्टरनून ऑन दिस कॉफी. त्यानंतर मी आपण सांगणार आहे मला पायनॅपल खायचं क्रेविंग येत आहे खूप, आणि बनाना. सो आय एम गोइंग टू ईट दॅट. पायनॅपल हो लगेचच आणलं, माझे वडील आहेत ते. असं सांगितलं हे घरात आलं आमच्या, बट मी दुपारी पायनॅपल खाणार आहे. आणि त्यानंतर मी जिमला जायच्या आधी आय ईट अ बनाना, बिकॉज आज माझा लेग डे आहे. गुड स्टार्ट टू दिस वीक. लवकर उठली आहे, माझ्या निम्म कामं झाली आहेत, आंघोळ झाली आहे, सगळं झालंय. नाव हॅव टू सिट अँड प्रे. त्याच्यानंतर करेन मी कॉफी नंतर. मी आता जस्ट 31 बेस्ट रेमेडीज मधला डे 8 पोस्ट केला आहे इंस्टाग्रामवर. व्हेरी युजफुल, गो अँड वॉच इट. हे माझे बेस्ट रेमेडीज आहेत ऑफ 2025 दॅट हॅज वर्कड वंडर्स फॉर मी. सो इफ यू यूज इट रेग्युलरली इट विल वर्क वेल फॉर यू टू. या, आणि मला आता एवढी झोप येते, बस 15 मिनटं झोपते. मला गरज आहे झोपायची आता. उठ. मी एकतर मला खूप भूक लागलेली आणि त्यात मी लेट जेवलो, तर मी त्या नादात व्हिडिओ काढायचा विसरले. अँड म्हणजे हा महिना इज ट्रायल बेसिकली. आय एम ट्राईंग टू फिल्म व्लॉग्स. मला एक हॅबिट लागेल ज्याने की मी न्यू इयरमध्ये बेटर व्लॉग्स अपलोड करू शकते. सो या, दॅट्स ऑल आय कॅन से. विसरले मी. प्लीज स्टील शो सम लव्ह इज ऑल आय कॅन से. पहिली दिसते सरबी आले. इकडचे इकडे कश हा निघाला. चल क्या हुआ तेरा वाला वो कसम. झालेली आहे आमची भटकंती आणि खाऊन पिऊन गिळून आता बाबू निघणार. See you tomorrow in the new vlog. Till then, have fun. Bye.